देशातली कोरोनाची लाट संपुष्टात यावी यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे लसीकरण. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हे नागरिकांना करण्याची गरज निर्माण झाली आणि त्यानंतर देशात लसीकरणाच्या मोहिमेला प्रारंभ झाला. पण आता दुसरी लाट ओसरत असताना महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्यात चर्चा नुकतीच झाली आणि या चर्चेतून आरोग्यसेवकांना लशीचा तिसरा डोस देण्याबाबत मुख्य चर्चा झाली. तर आपल्याबरोबर आता इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, लसीचा तिसरा डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याबाबत चर्चा होते, तर याबाबत किती महत्त्वाची गरज आहे आणि याची एकूणच वैज्ञानिकता काय सांगाल? कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस किंवा बूस्टर डोस हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरातल्या डॉक्टर्सना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दिला जाण्याची गरज आहे. याचं कारण असं की आपल्या देशामध्ये जे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाली ती 16 जानेवारीला सुरू झाली आणि 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या काळामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे पोलीस, अग्निशामक दल या सर्वांना लस देण्यात आली. आता या घटनेला साधारणतः आता 9 ते 10 महिने झालेले आहेत. या काळात ह्या सर्व डॉक्टर्सचे आणि त्याचप्रमाणे फ्रंटलाईनर्सचे 2 डोस होऊनसुद्धा आता 7 ते 8 महिने झालेले आहेत. आता प्रश्न असा आहे की ही करोनाची लस जी आहे ही घेतल्यानंतर 14 दिवसांनी आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात आणि प्रतिकारशक्ती निर्माण होते. परंतु जगभरात जी काही संशोधनं झाली, विशेषतः अमेरिकेच्या सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल CDC त्यांनी जे संशोधनं केली त्यामध्ये असं लक्षात आलं की करोनाची लस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी त्याची जी प्रतिकारशक्ती असते, जी अँटीबॉडीज असतात त्या कमी होत जातात आणि 8 महिन्यापर्यंत त्या जवळजवळ निग्लिजिबल होतात. आणि त्यामुळं यापुढं आपण पाहतोय की आता दुसरी लाट संपुष्टात येत चाललेली आहे, परंतु संपलेली नाही आहे आणि तिसऱ्या लाटेची टांगती तलवार अजूनही आपल्या डोक्यावर आहे. त्याच्यामुळं यापुढे जर तिसरी लाट आली तर पुन्हा एकदा फ्रंटलाईनर्सना, डॉक्टर्सना पुन्हा काम करावं लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना ह्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी या तिसऱ्या डोसची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी की अमेरिकेमध्ये, ब्रिटनमध्ये, त्याचप्रमाणे इस्रायलमध्ये दुसरा डोस घेतल्यानंतर 8 महिन्यांनी तिसरा डोस घ्यावा अशा प्रकारची त्यांनी जाहीर केलं आणि त्याप्रमाणे त्याचं लसीकरणही तिसरा डोसचं सुरू झालेलं आहे. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की आत्ताची जी कोरोना प्रतिबंधक लस आहे त्याचे भारतभरामध्ये आता साधारणतः आपण 1 अब्ज 2 कोटीपर्यंत डोस दिलेले आहेत, परंतु अजून खूप लोकांना दोन्ही डोस पूर्ण होणं बाकी आहे. साधारणतः 25% आसपास लोकांचंच पूर्ण लसीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळं कोरोनाची ही दुसरी लाट पुन्हा एकदा उसळी खाणं किंवा त्याच्यामध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता आपल्याला टाळता येत नाही. अशा प्रसंगी आपण लोकांना जास्तीत जास्त प्रतिबंध निर्माण व्हावा यासाठी तिसरा डोस हे देणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला डोस, दुसरा डोस नंतर तिसऱ्या डोसची आता चर्चा सुरू होते. पण पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्यासाठीच नागरिक स्वतःहून पुढे येत नाहीत असं चित्र एकूण देशभरातच पाहायला मिळतं. याबद्दल काय सांगाल? वैयक्तिकपणे माझा ग्राउंड लेवलचा अनुभव जो पाहिला तर लोकांमध्ये उत्सुकता आहे, लस घ्यावी याबद्दल प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु परिस्थिती अशी आहे की मधल्या काळामध्ये लसीची उपलब्धता नव्हती. त्याचप्रमाणे लस घेण्यासाठीचं जे रजिस्ट्रेशन करावं लागतं ती पद्धत किचकट होती आणि त्यामुळं अनेकांनी तिथे खूप हेलपाटे घातले आणि त्यांना लस मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आम्ही घेणारच नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे आत्ताचं जे वातावरण आहे की करोना गेला, करोनाचे महाराष्ट्रामध्ये हजारच पेशंट सापडत आहेत, भारतभरात 10,000पेक्षा कमी पेशंट सापडत आहेत. तर आता करोना गेला, आता कशाला घ्यायची असंही लोकांच्या मनामध्ये भूमिका आहे. त्याचबरोबर काही जणांच्या मनामध्ये अजूनही म्हणजे आता ते अनेक ह्या गेल्या वर्षभरात हे सिद्ध झालेलं आहे की याच्यामुळं काही दुष्परिणाम होतील म्हणून ती घेतली जात नाही आहे किंवा मला काही आजार आहेत म्हणून मी घ्यायची नाही, अशा प्रकारचे अनेक संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहेत. इंजेक्शनची भीती हाही एक भाग आहे. इंजेक्शन घेतलं दुखतं, ताप येतं याचीही भीती वाटते. परंतु या सगळ्यासाठी लोकांचं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करावं लागणार आहे की जे आत्तापर्यंत होत नाही. आत्तापर्यंत डॉक्टरांकडून प्रबोधन होतं आहे,
पर्यंत आपण पाहिलं तर माध्यमं, टेलिव्हिजन मीडिया, प्रिंट मीडिया हे सर्व प्रबोधन करत आहेत, परंतु सरकारकडून याच्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रबोधन सुरू व्हायला पाहिजे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही अत्यंत सुलभ केली पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मध्यंतरी असं जाहीर झालं होतं की घरोघरी जाऊन पंतप्रधानांनी सांगितलं होतं की प्रत्येक घरी जाऊन आरोग्य कर्मचारी याची खात्री करून घेतील की या घरातल्या व्यक्तींनी दोन्ही डोस घेतलेत का, आणि नसतील तर त्यांना ती घेण्यासाठी ते प्रवृत्त करतील. तर या पद्धतीचं आपण जर मोहीम आखली तर मला असं वाटतं की उशिरा का होईना पण संपूर्ण भारताचं लसीकरण येत्या काही महिन्यात किंवा वर्षभरात होऊ शकेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री यांच्यात जी चर्चा झाली त्यात कोविशिल्डचा 2 डोसमधला जो कालावधी आहे हा कमी करण्याबाबत चर्चा झाली. तर तो व्हावा का, आणि तो झाल्यानंतर त्याचा आरोग्याच्या दृष्टीने काय परिणाम असेल आणि हे किती महत्त्वाचं आहे? आपल्याला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाचा आजार हा जसा 2020च्या जानेवारीत आला त्यावेळेला सर्वात नाविन्यपूर्ण होता, लोकांना माहिती नव्हतं तो आजार काय आहे, कसा आहे. त्याचप्रमाणे करोना प्रतिबंधक लससुद्धा ही साधारणतः मागच्या वर्षीच्या एप्रिलपासून त्याचं काम सुरू झालं आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्या उपलब्ध झाल्या आणि त्याला सगळ्यांना हे दुसऱ्या टप्प्यानंतरच एक इमर्जन्सी अप्रुव्हल मिळालेलं आहे. इमर्जन्सी अप्रुव्हलचा यूज मिळाला आहे, आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली आहे. आता आपण जर पाहिलं तर हे जे लसीकरण आहे याचं पूर्ण करणं आणि वेगाने आपल्याला वाढवणं आवश्यक आहे. ज्यावेळेला हे लसीकरण सुरू झालं त्यावेळेला भारतात अर्थातच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 लसी होत्या आणि या दोन्ही लसींना पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त 28 दिवसातच या दुसरा डोस दिला जात होता. परंतु त्या काळामध्ये 2 गोष्टी घडल्या. एक म्हणजे लॅन्सेटमध्ये एक असं संशोधन जाहीर झालं की कोविशिल्ड ही लस ही जी ब्रिटनमध्येच मुळात तयार झाली, तिथं ॲस्ट्राझेनेका नावाने ती वापरली जाते, तर त्या लसीचा पहिला डोस घेतल्यावर जर दुसरा डोस हा 84 दिवसांनी घेतला तर त्याच्यामुळं मिळणारी जी प्रतिकारशक्ती आहे ही जास्तीत जास्त मिळते आणि जवळजवळ 85 ते 90% मिळते असं संशोधन जाहीर झालं. आणि त्याच वेळेला भारतामध्ये लसीचा तुटवडा होता आणि त्याच्यामुळं भारत सरकारने ह्या संधीचा फायदा घेऊन कोविशिल्डची लस पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा डोस असं जाहीर केलं. परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ही सगळं लसीचं हे गोष्ट नवीन असल्यामुळं त्याच्यामध्ये पुन्हा नवीन संशोधन येतात. तर सध्या जागतिक आरोग्य संघटनेने आणि अनेक संस्थांनी केलेल्या संशोधनात असं लक्षात आलेलं आहे की साधारणतः 6 ते 8 आठवड्यांनी जरी ही लस दिली गेली कोविशिल्डची तरी त्याची उत्तम पद्धतीने प्रतिकारशक्ती त्याच्यामुळं निर्माण होते. त्यामुळं आता भारत सरकारचे असा विचार चालू आहे की कोविशिल्डचा डोस जो आहे दुसरा तो 6 ते 8 आठवड्यांनी द्यावा. यांनी 2 गोष्टी होतील. आता एकतर उपलब्धता भरपूर आहे, असं उलट कित्येक ठिकाणी खाजगी हॉस्पिटल्समध्ये तर साठा शिल्लक आहे, तो वापरायला किंवा तो घ्यायला लोक येत नाही आहेत. आणि त्याचबरोबर लसीकरण आपल्याला वेगाने वाढवायचं आहे. सुरुवातीला असं जाहीर झालं होतं की डिसेंबर अखेरपर्यंत सर्व भारताचं लसीकरण होईल, परंतु आता नोव्हेंबरच्या आजच्या 18 तारखेपर्यंत साधारणतः 25% आसपासच लोकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. आपण 102 कोटी लसी दिलेल्या आहेत, 1 अब्ज 2 कोटी, आणि एकूण आपल्या 130 कोटी लोकांसाठी आपल्याला 260 कोटी डोस द्यायचे आहेत. अजून लहान मुलांचं लसीकरण 2 ते 18 वयोगटाचं सुरू व्हायचं आहे. म्हणजे थोडक्यातच आपल्याला जवळजवळ 158 कोटी लोकांना अजून डोस द्यायचा आहे. तर हा जो वेग आहे हा वाढवण्यासाठी कोविशिल्डचं जर अंतर कमी केलं तर त्याचा निश्चितच उपयोग होईल. शास्त्रीयदृष्ट्या ते योग्य ठरेल आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ते अतिशय उपयुक्त ठरेल. कोरोनाची दुसरी लाट जेव्हा सुरू झाली त्यानंतर त्यावरती देशात सगळीकडं ती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, पण त्याचबरोबर अनेक तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं की तिसरी लाट ही दिवाळीनंतर येऊ शकते किंवा नोव्हेंबर-डिसेंबर असा कालावधी साधारणतः त्यांनी व्यक्त केला. तर काय सांगू शकाल, ही लाट येऊ शकते का, याबद्दल काय सांग? साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये लाट येईल असं मत भारत सरकारनं, महाराष्ट्र सरकारने, एवढंच नव्हे तर अनेक शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संस्थांनी हे मांडलं होतं. आता ऑक्टोबर महिना गेला, नोव्हेंबर महिना तरी निम्म्याहून अधिक गेलेला आहे, तरी अजून ही लाट दिसत नाही. याचं कारण असं की ही जी संशोधनं होती ही काही स्टॅटिस्टिकल मॉडेल्सवर
म्हणजे अशा पद्धतीच्या आकडेवारीच्या प्रारूपावर अवलंबून होती. आणि आत्ताची जर ग्राउंड रिॲलिटी आपण पाहिलं तर सर्व पद्धतीने ही दुसरी लाट ही पूर्ण कमी होती पण गेलेली नाही आहे. आता तिसरी लाट जर यायची असेल तर त्याला कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट येणं आवश्यक आहे. तुमच्या लक्षात असेल तर पहिली लाट संपल्यानंतर पहिल्या लाटेतला SARS-CoV-2 हा विषाणू हा कमी झाल्यानंतर पहिली लाट कमी झाल्यावर डेल्टा हा विषाणू भारतामध्ये आला आणि त्यामुळं दुसरी लाट आली. आता तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक असलेला जर एखादा नवीन विषाणू जर भारतामध्ये आला आणि तो वेगाने वाढला तर तिसरी लाट येईल. आत्ता आपण जर पाहिलं तर AY4.2 किंवा डेल्टा प्लस या नावाने ओळखला जाणारा जो विषाणू आहे तो भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सापडतोय. त्याचं जिनॉम सिक्वेन्सिंग म्हणजे त्यांचं ते जे पॉझिटिव्ह निघाले त्यांच्या व्हायरसेसची तपासणी केल्यावर हे असं लक्षात आलं की एकंदरीत जे काही रुग्णसंख्या आहे त्यातल्या 1% लोकांमध्ये हा AY4.2 आहे. याचा अर्थ याचा धोका फारसा नाही. परंतु त्याचबरोबर रशिया, ब्रिटन या ठिकाणी हा विषाणू खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. रशियामध्ये ते AY4.2ची मोठी साथ आलेली आहे. चीनमध्येही हा विषाणू वाढतोय. हे सगळं लक्षात घेतलं तर आत्ता जे आंतरराष्ट्रीय विमानसेवा किंवा प्रवास हे सुरू झालेले आहेत यामधून जर भारतामध्ये हा विषाणू किंवा हा व्हेरियंट जर आला तर ते आपल्याकडे वाढू शकतील. हा जसा डेल्टा आपल्याकडं परदेशातूनच आला आणि इथं तयार झाला. मूळ कोरोना विषाणूही चीन आणि इतर देशांमधून आपल्याकडे आला आणि मग लाट आली. त्याप्रमाणे जर नवीन व्हेरियंट आला तरच तिसरी लाट येईल. मात्र या काळामध्ये आलेल्या प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णांचे जर आपण जिनॉम सिक्वेन्सिंग अगदी काळजीपूर्वक केले आणि त्यांना जे कोणी पॉझिटिव्ह निघतील त्यांना पूर्णपणे त्यांचं विलगीकरण केलं आणि ही साथ पसरून दिली नाही तर मला असं वाटतं की तिसऱ्या लाटेची भीती आपल्याला राहणार नाही. उलटपक्षी आत्ता जी दुसरी करोनाची लाट आहे, करोनाची दुसरी लाट संपुष्टात येते यामध्ये मधल्या दिवाळीच्या काळात आणि हे जे काही आपले इतर निर्बंध उठवल्यामुळं जी काही गर्दी होती, लोक मास्क वापरत नाही आहेत, सामाजिक अंतर पाळत नाहीत, यामुळं कदाचित दुसऱ्या लाटेमध्ये उसळ येऊ शकेल. परंतु तरीसुद्धा आज दिवाळी संपून 8-10 दिवस होऊनही रुग्णसंख्या फार वाढत नाही आहे. याचाच अर्थ असा की ही लाट पूर्णपणे लयाला चाललेली आहे. आणि यानंतरच्या काळात आपण जर पाहिलं तर भारतामधलं काही ठराविक राज्य किंवा महाराष्ट्रामधले ठराविक जिल्हे, ठराविक शहरं, ठराविक गावं अशा ठिकाणी त्याचं अस्तित्व राहील आणि याला म्हणतात एंडेमिक. म्हणजे आत्ता ही जी पॅन्डेमिक जी वैश्विक महामारी होती तिचं रूपांतर एखाद्या विभागापुरतं होईल. त्याच्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती आत्ता जवळजवळ कमी आहे. अर्थातच ते आपल्या हातात आहे. आपल्याला निर्बंध पाळावे लागतील, लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कुणी परदेश प्रवासातून रुग्ण येतील त्यांची काटेकोरपणे चाचण्या करून त्यांचं जिनॉम सिक्वेन्सिंग करून त्यांना आपल्याला वेगळं ठेवणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने तिसऱ्या लाटेची भीती आत्ता तरी आपल्याला येत्या 2-3 महिन्यात तरी उद्भवेल असं वाटत नाही. आत्ताच तुम्ही सांगितलं की निर्बंध आपल्याला पाळावे लागतील कारण लाट संपुष्टात आलेली नाही आहे. नागरिकांकडून स्वतःहून निर्बंध पाळले जात नाहीत कारण लाट संपुष्टात आली आहे अशा एकंदर चित्र त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं आहे. तर त्यांना काय आवाहन कराल जेणेकरून पुढची लाट उसळू नये? अगदी बरोबर आहे. करोना संपला यावर विश्वास ठेवू नका. करोना प्रतिबंधक लस प्रत्येकाने घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, अनेकांना असं वाटतं की करोनाची लस घेतली तरीसुद्धा मला करोना होतो. पण मुख्य लक्षात घ्या की तुम्ही जर दोन्ही डोस घेतले असतील तर तुम्हाला केवळ 5 ते 10% शक्यता असते पुन्हा करोना व्हायची. परंतु हा जो करोना होतो हा जास्ती गंभीर नसेल आणि विशेष म्हणजे यामधून मृत्यू अजिबात होत नाहीत किंवा अतिशय नगण्य प्रमाणात मृत्यू होतात. त्याच्यामुळं लसीकरण घ्या, करोना टाळण्यासाठी नाही तर करोनामुळं होणाऱ्या संभाव्य मृत्यू टाळण्यासाठी. आणि जे काही प्रतिबंधक नियम आहेत ते आपण पाळलेच पाहिजेत. आपण बाहेर जाताना मास्क वापरलाच पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे, विनाकारण कुठेही जाणं किंवा एकमेकांना चिटकून प्रवास करणं हे टाळलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपण ही दुसरी लाट किंवा यापुढे येणारी तिसरी लाटही टाळू शकतो. आपला आणि आपल्या प्रियजनांचा जीवही वाचवू शकतो. त्याचबरोबर सरकारचंही खूप एक कर्तव्य आहे की जे काही कमी झालेलं टेस्टिंग रेट आहे तो वाढवला पाहिजे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसुद्धा पुन्हा चालू ठेवलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे लसीकरणावर जोर देऊन तो घरोघरी जाऊन लसीकरणाबद्दल शोध घेऊन संपूर्ण लसीकरण भारताचं किंवा महाराष्ट्राचं व्हायला हवं.
एकूणच देशभरात जी चर्चा सुरू आहे, राज्याचे आरोग्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्या चर्चेतून जी गोष्ट समोर आली की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो लसीकरणाचा बूस्टर डोस आहे तो आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याबाबत सकारात्मकता यातून दिसून येते. आणि त्याचबरोबर नागरिकांनीही निर्बंध पाळावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लसीकरण पूर्ण करून घ्यावं, स्वतः त्यासाठी पुढे यावं, ही भावना नागरिकांच्या मनात निर्माण व्हायला हवी. करोना अजून संपलेला नाही आहे, त्यामुळेच नागरिकांनी करोनाचे निर्बंध पाळावेत असं आवाहन डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन रोहितसह मी चैतन्य, टॉप न्यूज मराठी, पुणे. टॉप 20 न्यूज झालंय आता टॉप न्यूज मराठी. पाहत रहा आपला महाराष्ट्र, आपली बात.